अमरावतीमधील संजय गांधीनगर इथं 5 वर्षांची चिमुकली नीव हिचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। तसंच वीज पडून जखमी झालेल्या वंशिका लोणकर नावाची 5 वर्षीय चिमुकली जखमी झाली होती। आमदार रवी राणा यांनी दोन्ही पीडित कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी दंदे कुटुंबियांना 4 लाखांचा सानुग्रह निधी प्रदान केला। तसंच आमदार रवी राणा यांनी वंशिकाच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलली। संजय गांधी नगरमध्ये ज्या पद्धतीनं अचानक जी घटना झाली त्या घटनेमध्ये चिमुकली ही खऱ्या अर्थानं आपल्या गच्चीवर मुलांसोबत खेळत असताना अचानक वीज पडली आणि वीज पडल्यानंतर अचानक तिथेच तिचा मृत्यू झाला। आज दंदे परिवार हातमजुरी करून आपल्या संजय गांधी नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते। लहान त्यांची मुलं आहेत, त्यांचं पालनपोषण करते। वडील या ठिकाणी प्लंबिंगचं काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करते। अत्यंत गरीब कुटुंब आणि वीज पडल्यामुळे चिमुकलीचा जो अपघात झाला त्या ठिकाणी ती आपल्याकडून निघून गेली। त्या कुटुंबाला तातडीनं मदत केली पाहिजे या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली, मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, तहसीलदार साहेबांना विनंती केली की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा गरीब परिवार आहे, संजय गांधी नगरमधला आहे, दंडे परिवार आहे आणि या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांना तातडीची मदत केली पाहिजे। म्हणून 4 लाख रुपये आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी मी यांना देत आहे। आज यांना या ठिकाणी तहसीलदार साहेबाचं पत्र दिलेलं आहे आणि गुरुवारपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये चेकसुद्धा येऊन जाईल। तर अशा प्रकारची तातडीची प्रोसेस या प्रस्तावाला मान्यता घेऊन, जिल्हाधिकाऱ्याची मान्यता घेऊन, तहसीलदारची मान्यता घेऊन या ठिकाणी आपण या कुटुंबाला 4 लाख रुपयाची मदत तातडीची केलेली आहे आणि येणाऱ्या 5-6 दिवसांत त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसेसुद्धा चेकच्या द्वारे येणार आहेत आणि हा शासनाचा लेटर या कुटुंबाला मी सुपूर्द करत आहे, जेणेकरून आज हा अपघात झाला, हा अपघात कुठं होऊ नये, पण झाल्यानंतर या गरीब कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे, त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे। या भावनेतून या परिवाराचा सदस्य म्हणून या ठिकाणी मी या मदत करण्यासाठी तहसीलदार या ठिकाणी परिसरामध्ये सगळे युवासेना पार्टीचे कार्यकर्ते आम्ही इथं आलेलो आहे आणि या ठिकाणी यांना मदत करतो।